बनवते, कारण मी ऍक्च्युअली स्वतः हॉट आहे ना, त्यामुळे काय होतं की मला ते जास्त हॉट मी घेऊन येतो. झालं संपलं. तू तू काय बोलते? तेव्हा आलाय जेव्हा अख्खच ऑलरेडी आलाय. ठीक आहे. पर्यंत आम्ही एवढे बनवलेले आहोत आहोत नाही आहे आता आणि म्हणजे आपण इतके बनवलेत. आपण म्हणजे मी. सो गाईज, वेलकम टू आवर कुकिंग ब्लॉग. आणि आज आम्ही बनवतोय तिळगुळ, कारण मकर संक्रांती येते आणि मी माणसेला बोललो की जरा गुळ नाही काय तिळगुळ बनव, बरोबर. हा बोलला की मी मदत करेल. पण मी हिला काय म्हणालो की तिळगुळ तू तेव्हाच बनव जेव्हा तू जरा गोड बोलशील, कारण तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ना की नुसती पॅपॅ 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 करत असते. हा, म्हणून बघ आता तू तिळगुळ घेशील ना तेव्हा प्रॉपरली तिळगुळ घ्या आणि गोड गोड ऍक्च्युअली बोला. हे तुझ्यासाठी एकदम परफेक्ट हे होते. हाँ बेटा, लगता है तुम गू खा के ही मानोगे. आता मी तुला असा माईक लावतो, बिचारी काम करते म्हणून मी हिला सगळं झालंय. माझे तीळ भाजून झाले, माझं शेंगदाणा कारण रोज मी काम करत होतो ब्रो. मी हे सगळं हे बघा गाईस, हे बघा मी एवढं सगळं काही केलं नाहीये करून ह्याने. दिलंय. हे कोणी केलं मग बसून? सगळं मी माझं मी काम केलंय. करत होतो तरी सुद्धा साईडला हे केलं. अच्छा, हमको सिखा रिया है. हे काय करतेस सांग? गूळ झालाय गरम, त्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकली. वेलची टाकलीस, हं. ओके. आणि आता आता हे टाकणार. झालं संपलं. सम- तू तू काय बोलते? तेव्हा आलाय जेव्हा अख्खच ऑलरेडी आलाय. क्यों बे ओवर एक्टिंग करता है साला, ओवर एक्टिंग की औलाद. नो आता प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क ह्याच्या नंतरचा आहे. इम्पॉर्टंट काय की मी आलो. नाही, Main काय इम्पॉर्टंट आहे असतं? आता जी इम्पॉर्टंट स्टेप आहे त्याच्यामध्ये तो आलाय. त्याला बघायला, त्याला दाखवायचे की तिळगुळाचे कसे चटके बसतात. असं आहे का? मी का हात टाकायचा डायरेक्ट? मग ओ माय गॉड. हे असं डायरेक्ट रॉ पण खाऊ शकतो ना आपण. वाव. अर्धा किलो तिळगुळ बनवतो. असं तू त्यात टाकतेस? हम्म. आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की कसं ते कसं ते कसं बघा हाताने ती टाकतीये. साडी घालून कसं ते त्यात घालायचे. कशाला कशाला काय कशाला. कुछ भी. वा. देवाचं नाव घेऊन बोल, चांगलं हो दे हे. का? हे बाबा पोट नको घरापुढे आमचं. अरे बाबा, म्हणजे अजिंक्य म्हणजे ना कधी बायकोची चांगली गोष्ट बोलणारच नाही नाही, स्क्रीनवर. माझी बायको नेहमी. खूप एक गुणी तर ह्याच्या आहे. घरात कधी एवढे फेस्टिवल सण नाही झाले सेलिब्रेट, आणि असे सगळे हे, मेनू नाही तिळगुळ झाले तर सेलिब्रेट. किती वेळा बनवलेत. हा, आता मी आल्यापासून हे सगळं करते तर त्याची तारीफ हे करायची तारीफ सोडून करतोच मी किती तारीफ पोट करतो. खराब नको करू. आणि सगळ्यांना मला माहितीये. एक असा मला कोणता पदार्थ सांग त्याच्याने तुझं पोट खराब झालंय अरे माझ्यामुळे. मॅगी हम्म? तू एक्सपायर्ड मॅगी बनवलेलीस. गाईस, मी विसरलो यांना सांगायचं. हिने मला एकदा एक्सपायर्ड मॅगी खायला घातलेली आणि मी हिला बोललेलो पण की बाई तू चेक कर. ते मी आता थोडी घातली, माझी थोडी चुकी होती, ती मॅगीची चुकी आहे ना. तुला ह्यात काही मदत हवी आहे का माझी? ते आता काय आता बोलणार आम्ही आता, जाऊ तुला दे. काय असं मदत नाही लागत, कारण ती अशी इंडिपेंडंट वुमन आहे. हम्म. बरोबर की नाही? नाही, खरंच तुला काय मदत हवी आहे का? तू मला सांगू शकतेस की अच्छा ते गोल करायला मळायला म्हणतात ना, काय म्हणतात त्याला? गोळी करायची. गोल करायला. वळायची. गोल करायला मी तिला मदत करेन. सो आपण बघूया बिचारी कशी करतीये ती. म्हणे ते काय तूप घालतीयस त्या? हम्म. ओके. का तूप का घालतीये? चिटकायला नको म्हणून. अच्छा, मग आता तू हे त्यात घालणार का? आता असंच घरून म्हणायचंय, हेच गरम. पण तू इथे बघून का बोलते? मी इथे उभा आहे मागे. तुझ्याकडे बघूनच बोलते मी. अच्छा, मी इथे थोडी नाही, मी या साईडला आहे. कॅमेराकडे बघून बोलली पाहिजे की मी कॅमेराच्या मागे आहे. वाव. सो आता बेस्ट पार्ट आलाय जिथे मी माझं एक्सपर्टाईज आहे. तू एकदम सिरियस का होऊन जाते अशी कुकिंग करताना? हा गाईज, तुम्ही बघितलं असेल दरवेळेला कुकिंगच्या वेळेला एकदम मॅडम ज्या आहेत त्या अशा होऊन जातात, आमच्या होस्ट टाईप एकदम अशा उभ्या राहतात. आता घे, आता बस झालं. आता आता तू इकडे यायचं आणि हे करायचं आणि दाखवा जरा चटके कसे बसतात, सगळ्यांना दाखव जरा. कसे चटके लागतील बघू. हे खरंच त्याला आता हे करायचं. गॉड, मी चमच्यानी करू का? हम्म. सो आतापर्यंत आम्ही एवढे बनवलेले आहोत
आहोत नाही आहे आता आणि म्हणजे आपण इतके बनवलेत. आपण म्हणजे मी हो आणि आता ही चालू झाले करायला. किती ठीक आहे, खोटं don't बोलवा, worry. किती खोटं. सगळे चटके माझ्या हाताला बसतायत. मी पूर्ण तुझं हात लाल झालाय माझा. असं करू का म्हणजे तुझं असं एकदम तुझं चांगलं वाटेल. बापरे हे तर आता कडक होत चाललंय. पण ठीक आहे मी करतो. स्टार्टिंगला जास्त भाजतील नंतर मग नॉर्मल होऊन जाईल जास्त नाही. अच्छा माझी स्किन गरम हे होतं कारण मी ऍक्च्युली स्वतः हॉट आहे ना त्यामुळे काय होतं की मला ते जास्त हॉट मी घेऊ नाही शकत अजून. कळलं का ते ना त्यामुळे काय होतं की मला ते जास्त हॉट मी घेऊ नाही शकत अजून. कळलं का वा नाहीच यार आता मग मजा येते करायला. पण हा खूप मोठा झाला मनी. काय वा बसला ना गोल पाहिजे गोल. गोल पाहिजे गोल. असं असं केलं ना की गोल होतो. असं असं अरे हालतच नाही. इकडे बोटांवर घे ना. हे खेळत बसलोय मी क्रेझी बॉल टाईप. हे बघ गोल फिरव कडक झाले. हे कर. ओके बघ गोल झालं. नाही जे कडक झालेत ना खालचे त्याला फक्त शेप दे परत म्हणजे पकडतील शेप प्रॉपर. अजिंक्य तू पहिल्यांदा तिळगुळ कसे बनतात ते हा बघ यार ना. मी पहिल्यांदा बनवतोय खरंच. हे तर आहे मी आपलं सेकंड इयर आहे ना. सेकंड इयर कम्प्लीट झालं ना. थर्ड इयर आहे हे थर्ड इयर चालू आलं. वाव बघितलं थर्ड इयर. बापरे दगड झालाय कोणा मारलं लागेल लागायचं कोणाला तरी. जातो नाटक इथूनच मारायला. तुझं म्हणणं काय माझे तिळगुळ असे दगडासारखे झालेत. हा नॉनसेन्स. मी म्हणालो का गजब बेइज्जती है. की तू केलेले दगड झाले. मी मग आता इथे कोणी केलेत? मी म्हटलं दगडासारखे झाले. मी तुला ब्लेम केलं का. बघितलं काही स्वतःवरती अंगावरती घेते सगळं. नाही. तिथं काहीच बोलत नाहीये. तू बोललायस ते. वाव यार मला एवढं मजा येते असं गोल फिरायला. फटाफट करा. तुझ्या बोलण्यासाठी ते मोदक नाही तिळगुळ थांबणार नाही. नाही ह्याच्यातला हा जो आहे ना असा दगड झालाय हा खरंच. अरे ते कडकच झाले पाहिजेत ना मग ते क्रंची बनतील ना. क्रंची का एकदम क्रंची. बालाजी लेस क्रंची एकदम. खूप छान आहे पण ना मी तुला एवढं मदत केली गोल करायला ते. हो एक आहे अजिंक्यने मला मदत केली आता. वाव हे केलंस रे तारीफ. त्याच्या आधी पण अजिंक्य किती नाही, वेळा तारीफ केली. तू तारीफ नाही केलीस माझी. हा. केलीस का. किती वेळा व्हिडिओ मध्ये मी याच्याबद्दल बोलली केली आहे. वाटतं, पण हा केली. नाहीच ऐकणार. पण तुला माहितीये म्हणून तर मी एवढं तुला मदत करतो ना. येतो मी स्वतःहून बनवतो. की मला किचन मध्ये यायला तुझी बिलकुल आई आवडत. खुश झाली पाहिजे की बापरे माझ्या मुलाने मला फक्त किचन मध्ये तिळगुळ? एकदम कंटाळा येतो यायला. मला बिलकुल आवडत नाही किचन मध्ये यायला. ते तर आता थोडस येतो मी. कोणत्या मुलीला आवडतं किचन मध्ये यायला. ते तर मजबुरी असते म्हणून लग्न नंतर मुली मजबुरी करतात. मजबुरी तुला काय झालीये मजबुरी. हा टॅग लावला असतो की मुलगी म्हणजे मजबुरी. किचनचं काम आलंच असं कोणी पाहिजे. बोललेलं नाहीये. तू लगेच फेमिनिझम चालू नको करू इथे तुझ्या कॉल वरती. ते टॅग लावले फेमिनिझम मजबुरी मजबुरी. पागल आहेस काय. काय पण बडबडते तू. मध्येच त्याला हे तुम्ही लागतं. विचार करा मी डेली बेसिस वरती हे सगळं झेलतो. आता ह्याच्यातलं एक पण तिळगुळ ना ह्याला मी खायला नाही देणार आहे बघा तुम्ही. असं वाटतं का तुम्हाला. आता ही थोड्या वेळाने नॉर्मल होईल. मग बोले घे ना सोनू. काय झालं घे ना. आमच्यामध्ये भांडणं झाली का सॉरी मलाच बोलावं लागतं. हो आमच्याकडे मुलगी अजिंक्य. येस मुलगी असं नाही मुलगी Yes. नाही सॉरी ह्या Yes. लाईन चुकीची आहे. नाही मी मुलगी म्हणजे मला मजबुरी आहे मजबुरी. बघा काही मी एकदम थंड नाही गरम. झालं बस का झालं. यार हे चिकट आहे. पण केलं मी. स्टाईल मारायला गेला तिकडे कॅमेरा समोर. हा केलं ना पण. सो आता आमची प्रिय माझी मम्मी आलेली आहे. मम्मी तू बघ किती मी केले ते बघ. हो तू गेलेस. एवढे मी सगळे वळले. त्याने केले सगळे. मोठे मोठे
हे बघा एवढे मी वळलेत आणि खरंच वळलेत. हे बघ माझे हात बघा, कमी नाहीये. आता पण मी आता तुला दाखवूय बघ, मी आता लगेच लगेच सगळ्यांना मी लगेच दाखवू शकतो. बघ. अशी छान असं असं मी उचलून दाखवू शकतो. आई गं, गरम आहे. हा खूप जास्त गरम आहे. थांब दे मी एक. घेऊ हे दे, का दे, हातात दे. तुमच्या नरम गरम हळू मध्ये हळू हा तू टेस्ट कर. हे बघा मम्मी दगडासारखे आले, नाही, सुंदर झालं. सुंदर आहेत. जे दगडासारखे आहेत ते हिचे आहेत, जे सुंदर आहेत ते माझे आहेत. एकच असतं पण एक- एकच आहे. झाला पचका. हा, कळलं आता कोणी बनवली आणि बघा मी असं मगाशी माहिती एवढा मोठा दगड तो असं फेकून मारला कोणाला लागायचा एवढं तो कडक आहे. पण ठीक आहे एकच झालेला बघितलं तसा. कसं इन्सल्ट करतो. नाही पण तो एकच होता तसा. बाकी तर अरे खूप छान. असं सेमच असणार अजिंक्य. कोणी याला- कोणी कोणत्या शाळेत नाही मम्मी आल्या? कसं बोलते बघितलं ना? तू कोणी म्हणजे तू मला कोणी- बोलते कोणी बघ तुला माझ्या बोलते ती. शाळेत? तुला बोलते ती इनडायरेक्ट. पण कसं जाऊ दे वाटलं ना, तुला? पहिला पण एक आवडलं. हा पण तुला कसं पहिला वाटलं? हा खाऊ. जरा तू आमच्या ऑडियन्सला सांगू शकतेस का तुला कसं वाटलं? नुसतं एकदम सुंदर झालाय. कसं वाटलं तुम्हाला तू असं? बोलून देशील हा. समोरच्याला बोलून देतो. हा हा नाही नाही तिसरं वर्ष माझे बनवते मी. म्हणजे दिसलं. 3 वर्ष झाली ते हिला. मागच्या वर्षी कुठे बनवलेलं तू? बनवलेलं. बनवलेलं तू बनवलेलं असतोस का नाही, नाही, जागेवर? मागच्या वर्षी मी बनवलेलं तू मदत केलेली. करेक्ट. येस. मी मला बनवलेले आता सगळे. आठवलं. सो आई तू सांगू शकतेस का तुला कसं वाटलं आमचं हे? ती खूप छान आहे, गोड मुलगी आहे. आणि मी आणि माझा मुलगा गोड आहे म्हणून ती गोड आहे ना. तिळगुळ घ्या गोड गोड. हा गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. गोड नसताना ती कशी आली असती आपल्या घरात. बघितलं ना? कळलं? आमटीतल्या पोळ्या करायच्यात मम्मी एक दिवस. मला बा. सो गाईज नेक्स्ट आमचा जो कुकिंग ब्लॉग असेल तो मम्मी बरोबर असेल, जिथे मम्मी आमटीतल्या पोळ्या करेल आणि ती मानसीला शिकवेल. मला नाही शिकायचे नॉट इंटरेस्टेड. आमटीतल्या पोळ्या माझा मला पण फेवरेट नाही आहे. शिकवायचे. फेवरेट मला पण आहे. नाही शिकवायचे. पण आमटीतल्या पोळ्या नेक्स्ट ब्लॉग मम्मी बरोबर असणार आहे. ती शिकणार आहे हा. शिकणार तिच्या आहे. नवऱ्याला आवडणार ती शिकणार. नाही नाही नवरा शिकेल मग. त्याला आवडतं ना. ए बाबा तुम्ही असं करताय दोघी मला जे आवडतं ते तू शिकवून मला पहिले बनवून दे मग मी बनवते. शिकून शिकून दोन सो किती झाले काउंट केले आपण? नाही नाही काउंट नाही केलं ना. अरे, Count करूया. किती चांगलं मी लावून ठेवलेले आहे. फोर. 64. सो आता आपण ट्राय करूया खाऊ. 64 मधले एक अजिंक्यने खाल्ला. एक 65. मम्मीने. मम्मीने 2 का 3 खाल्ले. हा हा. अच्छा 65 66 68 बनल्या. किती याच्यात 68 बनले? बनले. अर्धा किलो मध्ये 68 बनले. त्यात पण काही मोदक सॉरी तिळगुळ मोदक मोदक बनले. उद्या मोदक बनणार. तिळगुळ मोदक सांगतोय बाप्पा सांगतोय मोदक बनव. बनवेल. मी मोदक बनवेल मम्मीकडे जाऊन. ठीक आहे ना. बघ. उलट ठीक आहे. आता तिकडे- मला मजा आहे मग म्हणजे 1-2 दिवस मस्त मी पेरेन. जर अजिंक्यने आता जशी मदत केली तसं अजिंक्यने जर मला मदत केली मोदकाला पण मोदक नक्की बनवेल. तुला ते मोदकाच्या पाकळ्या कोणी शिकवल्या? हा कशा बनवतात जरा? इट वॉज मी. हो ओके. हा आलेला मला लहानपणी माझ्याकडे. आपण सो आता आहे टेस्टिंग टाइम. लहानपणापासून बनवतो. मग सो आता आहे टेस्टिंग टाइम. ओके. म्हणून छोटा मोदक घेत छोटा मोदक नाही यार तिळगुळ हे घे. ऍक्च्युली माहिती तिळगुळ- आता मला कळलंय की ही तिळगुळ का नाही बोलू शकते, कारण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मगापासून मी तेच म्हणतोय आणि तुला गोड गोड बोलता येतात. आणि ह्याला टोमणे मारता येतात. नाही मला गोड गोड आणि बोलता जास्त येतात. येतात. मला गोड गोड बोलता येतात. मला गोड गोड बोलतात. तुझ्या अडका नाही. हे घे. खाऊन जा. देवासाठी ठेवला नाहीये विसरलो आम्ही. हम्म. सॉरी काय आलं मला ऍक्च्युली मी पण विचारत होतो ना, तर गोडवा आला, प्रेमाचा गोडवा. कळलं का? हम्म. त्याच्यामध्ये प्रेमाचा गोडवा आला. स्वतः तिळगुळ थंड पण झालेत. सो नंतर मला तिळगुळ थंड करून डबा शोधत होते तेव्हा मला आठवलं की माझ्या आजीने मला डबा दिला होता. माझ्या आजीला काल नाही परवा वर्षश्राद्धाला आम्ही गेलो होतो गावी, ज्याच्यामध्ये आम्ही रील बनवला होतो क्रांती ज्योतीचा. गाण्याचा ना? हा गाण्याचा. त्याने हा डबा दिलेला. नंतर विचार केला डबा शोधता शोधता मला हा डबा मिळाला आणि हा टायमाचा पितळीचा डबा आहे. ते खूप आज व्हॅल्यू आहे त्याची आणि माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे तो. हो. आता आम्ही विचार केला आपण पारंपरिक फेस्टिवल सेलिब्रेट करतो तर आपण पारंपरिक डबा त्याच्यावर ठेवूया. नाव नाही लिहिलंय. लिहिलंय ना इथं मग. आधी नाव लिहायचंय ना. ठीक आहे नाव लिहिलंय इथे.
हा हा बघ. येस 1961 चा डबा आहे हा. 1961 1961 चा डबा आहे हा. किती जुना आहे 1961. माय गॉड. 21 मार्च 1961. तेव्हाच हा डब्बा आहे. आपण आता मोदक नाही तिळगुळ ह्याच्यात ठेवूया. काहीतरी मोदकाचा झोल आहे यार. मोदकच येत आहेत. हे केलेलं आपण ठेवतोय 2026 मध्ये 26 हा हा. 26 चे तिळगुळ त्यावेळेला असे आजी वगैरेला किती काय गोष्टी जपायचं असतं. असं पास ऑन केलं म्हणजे आजीने मला. आता असं आम्ही पण कधी पुढे पास ऑन करू तर. येस 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 माझ्या आजीच्या डब्यामध्ये तिळगुळ रेडी आहे. ये तुम्हाला पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमचा तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू भांडू नका. नका. तुम्हाला सर्वांना आमच्या दोघांकडनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा. बाय बाय. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर पेज मनकात जैन. मनकाजिन आणि इंस्टाग्रामवर पण डोंट फॉरगेट टू फॉलो अस सेम मनकाजिन आणि खूप खूप प्रेम द्या. बाय बाय. बाय.